नमस्कार मित्रांनो, मी सर्वांचा मित्र अनिल पवार. तर माझ्या अनिल पवार सिग्नेचर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर यावर्षी मी आता आलेलो आहे साईराज मित्रमंडळाची जी सहल आलेली असते दरवर्षीप्रमाणे. तर आता आमचा या सहलीचा 11वा दिवस आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत उटीमध्ये. तर आमच्या सहलीच्या प्रत्येक मित्रांचा त्यांचा अनुभव कसा आहे तो आता मी जाणून घेणार आहे. चंद्रकांत पाटील. आम्ही इकडे सहलीसाठी आलेलो आहोत. आम्हाला आज 11वा दिवस झालेला आहे आणि आम्ही इथं उटीमध्ये आलेलो आहोत आणि आमची सर्व मंडळी चांगल्या प्रकारे आम्हाला साथ करतात. एवढं बोलून मी धन्यवाद. क्या बात. तुमचं नाव काय? रामचंद्र म्हात्रे. मी कोपरोलीवरून आलेले आहे. आम्हाला इथे चांगलं वाटतं, म्हणजे थंड हवा मस्त, एकदम गार वाटतं, असं मस्त वाटतं. सहलीचं नियोजन चांगलं आहे ना? चांगलं आहे एकदम. मी संगीता चंद्रकांत म्हात्रे, कोपरोली शालोय. पहिल्यांदाच आम्ही आलेलो याच्यात, पण आम्हाला चिक्कार चांगला वाटतो. क्या बात. तुमचं नाव काय? माझं नाव हौसा पाटील. मी पोलं बनवते. सहलीला येऊन कसं वाटतंय? बरं वाटतो. लय दिवस खूप मेहनत करतो. आज 11वा दिवस ना, चांगला वाटतो. जरा फिरायला आलो, सर्व टाकून आम्ही आलो. पण चला माझ्यावाला सर्वप्रथम मी साईराज वार्षिक सहलीचे आभार मानतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठे ना कुठं नवीन नवीन स्थळं बघण्यासाठी उत्सुक असतो आणि या सहलीला सर्वांचा हातभार लागतो. प्रथम मी आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजय खोपेरकर आणि सातत्याने आम्हाला सर्व प्रकारे आधारस्तंभ करणारे भास्कर खोपेरकर, पांडुरंग पाटील, सदानंद पाटील तसेच ज्ञानेश्वर चिर्लेकर या सर्वांच्या मुलं आम्हाला कुठंतरी प्रतिसाद भेटतो. त्याच्यामुळं आम्ही या गोष्टीत सहभागी असल्यामुळे आम्हाला काही कारणास्तव कधी कधी अशी वेळ येतोय काय कुठं ना कुठंतरी अडचणी येतात, पण त्या अडचणीला आम्ही सामोरं जात असताना किरण ठाकूर, परशुराम पाटील, त्याच्यानंतर अजित चिर्लेकर, राजेंद्र चिर्लेकर, सचिन पाटील, संगम पाटील, अजित ठाकूर आणि स्वतः मी गुरु या आम्ही सर्वजण एकत्र मिळून या सहलीचा आयोजन करतो आणि सहल आज 11व्या दिवशी ओटी या ठिकाणी प्रस्थान करीत आहे. आणि आता याच्यानंतर आम्ही नाश्ता करून आम्ही सुद्धा पुढचे स्थळ बघायला उत्सुक होणार आहोत. मी माझे 2 शब्द बोलून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिर्लेकर, साईराज सहलीचा एक मेंबर आहे. आज आम्ही 10-12 वर्षे आम्ही ही सहल आयोजन करतो आणि अल्प दरात एकदम आयोजन करतो. त्याच्यामुळं सर्व पर्यटकांचा याला अतिशय महत्त्व देऊन ते जमा होतात आणि आता हा 11वा दिवस आहे. अत्यंत मस्त एकदम गेला याच्यामध्ये आनंदामध्ये. आणि आताच मला माहिती मिळाली की इथेशी काही दिवसापूर्वी -. हा सेल्सिअस येथेशी टेम्परेचर होता. आता त्याच्याप्रमाणे ते बोलतात की आता थोडंसं कमी झालं. आता तुम्हाला म्हणजे असं बर्फ पडलेला असं अनुभव होता. ओके, माझे 2 शब्द बोलून धन्यवाद. 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 मी सदानंद पाटील. आम्ही ट्रिप एन्जॉय करतो. धन्यवाद. बोला, तुमचा अनुभव कसा आहे? तर्फे आम्हाला महागणपती चिरणे सदैव आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागे. शीतल, तुझा अनुभव कसा आहे सहलीला? खूप छान वाटतंय आणि ऑर्गनायझेशन पण खूप छान आहे. प्लेसेस पण खूप छान आहे. अफोर्डेबल प्राइसेस आहे. सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आणि प्लेसेस पण खूप छान. धन्यवाद. तुमचा अनुभव कसा आहे? माझा अनुभव असा आहे की सर्व साईराज वार्षिक सहल निमित्त सर्व माझे जे मेंबर्स आहेत त्यांना आम्ही सर्व घेऊन येतो, व्यवस्थित असं सांभाळही करतो. असेच बरेच आम्ही सर्वांना सांभाळून घेतो आणि चांगलेच लोक वगैरे असे की आम्हाला साथ देतात. सर्व व्यवस्थित आमचा सहलीचा नियोजन असतो आणि एकदम भारी, एकदम आम्ही 4-5 वर्ष सतत कंटिन्यू साईराज सहलीचा घेऊन जातो. बरंच अनुभव आहे आम्हाला अजून असं म्हणजे. पण आम्ही देखील पाहतोय की सुरुवातीपासून गेली 1-2 महिन्याच्या अगोदर जी पूर्वतयारी असते त्या पूर्वतयारीला तुम्ही खूपच मेहनत घेतलेली आहे. हो, मेहनत घ्यायला लागतं सर्वांना. आपल्याला व्यवस्थित प्रत्येकाचा व्यवस्थित सांभाळ करायला लागते, हे करायला लागतंय. असं बरेच आहेत. तुमचा कसा अनुभव आहे? अनुभव चांगला आहे. आता माझा 3रा वर्ष आहे साईराज ग्रुप जो सहल काढतो. त्यांचे जे नियोजन वगैरे चांगलं आहे आणि आम्हाला खूप आवडतं. बरं, मग दरवर्षी येणार ना? दरवर्षी जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत आमची जी परिस्थिती आहे त्यामानाने आम्ही येणार. नक्की नक्की. क्या बात. म्हणजे एकंदरीत साईराज मंडळाचा जो अनुभव आहे तो चांगलाच आहे.
बुवा तुमचा कसा अनुभव आहे? तुम्ही पहिलाच वर्ष आमच्या या सहलीमध्ये सहभागी झालेला आहात. हो ठीक आहे, सर्वात चांगली गोष्ट आहे. कसं वाटतंय? आता आनंदाची गोष्ट आहे. आमच्या गावातले सदस्य कसे आहेत? सगळ्या व्यवस्थित आहेत आणि सर्व सेवा चांगली करतात. तर मित्रांनो, हे आमच्या साईराज सहलीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणजे मालकच आहेत ते आमचे संतोष भाऊ. तर त्यांचा अनुभव कसा आहे या सहलीमध्ये? बोला. म्हणजे चिरनेरची जे सदस्य आहेत ते कसे आहेत? कोऑपरेट करतात की नाही तुम्हाला? नाही, सर्व जे आहेत सगळं म्हणजे मित्रासारखेच माझे आहेत, सगळे लोक आहेत. आणि म्हणजे सगळी चांगली आहेत, कोणासंग वाईट कोणच नाही त्यातला. आणि सगळी समजून घेतात मला. सहकारी भरपूर लोक करतात, लेडीज जेंट्स. तर तुमचा अनुभव कसा आहे या सहलीमध्ये? ही सहल खूप छान आहे आणि याच्यातली माणसं पण खूप छान आहेत. खूप मजा आली या सहलीमध्ये आणि एन्जॉय पण खूप केलं. आजचा कितवा दिवस आहे? 11वा दिवस आहे आजचा. कसं वाटतं एवढ्या दिवसाचा अनुभव? छान वाटते, मस्त. खूप एन्जॉय केला आम्ही इथे आणि ठिकाणं पण चांगली चांगली बघायला मिळाली. जेवणाची व्यवस्था पण छान आहे, सगळं काही छान आहे. चला तर मनोज भाई, तुमचा कसा अनुभव आहे सहलीमध्ये? आमचा अनुभव भरपूर छान झालेला आहे. सगळीकडे सोय सुखाने होत आहे प्रवास आमचा. कसं वाटतंय सहलीमध्ये? छान वाटतो. आणि आज उटीमध्ये आहात आपण. आज उटीमध्ये थंडी भरपूर आहे. कधी अंगावर स्वेटर घातले नव्हते, आज घालायला लागले. कितवा वर्ष आहे तुमचा? आज दुसरा वर्ष आहे. दुसरा वर्ष सहलीमध्ये सहभागी आहे? दुसरा वर्ष. अच्छा, मग याच्या पुढे येणार आहात की नाही? काय अनुभव आहे तुमचा या सहलीमध्ये? छान. मग यापुढे येणार ना? येऊ नक्की. नक्की. चला, तुम्ही काय बोलताय? आमचा सहलीचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आणि सर्व सभासद असतील का सदस्य असतील सर्वजण हे खूप आम्हाला मोलाचा साथ देतात. आणि सर खूप व्यवस्थित चालेल. आणि एवढे दिवस 10 दिवस झाले तर एकदम ऊन होता आणि कडाक्याचा ऊन होता. आणि इथं उटीमध्ये आलो तर भरपूर थंडी अनुभवायला मिळते. त्याच्यामुळं सहलीचा प्रतिसाद एकदम खूप चांगला आहे. हे पण सदस्य आपले म्हणजे सहलीला अगोदर 1-1.5 महिना अगोदरपासून पूर्वतयारीला खरी मेहनत घेतलेले सदस्य आहेत. तुमचा काय अनुभव आहे? आमचा अनुभव असा आहे, आमची मंडळी आहेत, जे आमचे मित्र परिवार आहेत, यांच्यामुळेच आमची सहल ही सक्सेस होते. आम्हाला या 2026ला आम्हालाही 9 वर्षे पूर्ण होत झाले आहे. क्या बात. याच्या पुढे असा तुम्ही जर आम्हाला सहयोग केला, याच्या पुढे याच्यापेक्षा चांगले आम्ही नियोजन करू. क्या बात. खूपच सुंदर. तुमचा काय अनुभव आहे सहलीबद्दल? बोला. अनुभव बोलला तर भरपूर काय आहे, कारण आमचा सहलीचा 9वा वर्ष आहे. 9व्या वर्ष सातत्याने सुख समृद्धी बनत चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जे आमच्यात लेडीज जेंट्स सातत्याने साथ देतात, त्या सातत्याने आम्हाला या सहलीला प्रतिसाद मिळत आहे. आणि प्रतिसाद मिळत असताना जिथे कुठं आम्हाला काही ठिकाणी अडचणी आल्या, त्या अडचणीला सुद्धा आम्हाला सर्वांनी साथ दिली. आणि साथ देत असताना आज आम्ही इथपर्यंत हा आमचा 11वा दिवसाला आम्ही उटीमध्ये सकाळी नाईट करून आम्ही इथं आलेलो आहोत. आणि आजचा हा ठिकाण आहे. आज 1 वाजेपर्यंत ठिकाण बघून आम्ही त्याच्यानंतर जेवण होईल आमचं. आणि जेवणानंतर आम्ही पुन्हा म्हैसूरकडे वळणार आहोत. अच्छा. सिद्धेश, तू पण बऱ्याच वर्षापासून या सहलीमध्ये सहभागी होतोस. कसा अनुभव आहे तुझा? अनुभव मस्त आहे. साईराज वार्षिक सहलतर्फे आम्ही सगळे मेंबर होऊन फिरायला आलो. आजचा ठिकाण आहे उटी, म्हणजे केरळमधला अतिशय थंड हवेचा ठिकाण. आणि सकाळी म्हणजे एकदम पहाटे इथे आमची एंट्री झाली. आणि नजारा बघाल तर एक वाक्य असं आहे त्यासाठी की काय झाडी काय डोंगर सगळं कसं एकदम ओके मध्ये आहे. क्या बात. गोंधळी काका, तुम्हाला कसा अनुभव आलाय सहलीमध्ये? मी तुमची ट्रिप ही 9 वर्ष चालू आहे सतत. बरोबर. पण मी पहिल्यांदाच आलेला आहे. पण एवढं तुमच्यामध्ये येऊन चांगलं वाटलं की अगदी धन्यवाद. एकदम चांगल्यापैकी वाटलं. आणि कोणाला कोण तुमची आमची असं कोणी केलेलं नाही. सगळं एकत्र वागून कोण एखादा माणूस जरी पाठीमागे असेल तर त्याच्यासाठी सगळी माणसं थांबून त्याला सोबत घेऊन आपण एका 50 ते 50 माणसं आपण एकत्र ही सहल आपण करतो. अगदी चांगलं वाटलं मला. आणि आता या उटीमध्ये येऊन सुद्धा आपल्याला चांगलं वाटलं आहे. एवढंच मी बोलतो, जास्त का बोलत नाही. आणि चांगल्या प्रकारे ही सहल आपली होते. मग दरवर्षी येणार ना? येणारच. बोला, तुमचा कसा अनुभव आहे? चांगला वाटला. चांगला वाटला. मग तुम्ही येणार ना दरवर्षी? पुढची बात पुढे.
आता उटीमध्ये कसं काय प्लॅन आहे तुमचा? काय अजून फिक्स नाही आला, हा फिक्स नाही अजून झाला. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला असं वाटतंय का आता आम्ही उटीमध्ये आहोत आणि ही लोक आता चालली फिरायला, तर आम्ही इथं थोडा जंगल मंगल काहीतरी करतो आणि काय विश्रांती करतो येतपर्यंत, गवलचा दणका मारतो. तुमचा सहलीचा किती वर्षाचा अनुभव आहे? आमचा जवळजवळ 9 वर्षाचा अनुभव आहे. अच्छा. सातत्याने 9 वर्ष आम्ही एन्जॉय करतो आणि मस्त मजा करतो. मग 10व्या वर्षाचं काय प्लॅन? 10व्या वर्षात आता बघू, घरी गेल्यावर काय विचार करायला सुरुवात करू आणि कुठेतरी मोठी ट्रिप करू. क्या बात, धन्यवाद धन्यवाद. चला, मग तुम्हाला कसं वाटतंय सहलीला येऊन? बरं वाटतंय, म्हणजे असं इकडं बाहेरची कुठं बघायला भेटतात ठिकाणं, देवस्थान बघायला भेटतात आणि बरं वाटतं. म्हणजे आपण दुसरी सर्वाला घेत नाही, पण लांब लांब घेतात असे. बरं, किती वर्ष येता तुम्ही? म्हणजे 4-5 वर्ष आम्हाला झाली. अच्छा. मग आता दरवर्षी येणार? आता दरवर्षी काय अष्टविनायक केला का स्टॉप करणार. असं आहे काय? ह्या आमच्या आहेत कोलिनबाई, रेश्माताई. खास 11 दिवस आम्हाला त्यांनी छान छान जेवण करून दिलेलं आहे. आणि ताई, तुमचं नाव काय? सुवर्णाताई. ह्या देखील खूपच मेहनत घेतात त्या सहलीमध्ये आणि सर्वांना म्हणजे छान छान, म्हणजे प्रत्येक दिवशी अलग अलग पदार्थ खायला त्यांनी दिलेले आहेत. तर सचिन, तुझा अनुभव कसा आहे? आपण तामिळनाडूमध्ये आलोय फिरायला. என்ன நாளே இல்லை மாறிதே நாளே என்ன நாளே நம்மள ஆளே இல்லை நாளே நல்ல நாளே இல்லை மாणे दिवस फिरून कसं वाटलं तुला? ఎంత మారైతే నాడే తండు ఆడ కుడుకుడియా నాడే ఎంత నాడైతే నాడు జాకెట్ పైన ఆడే ఓపి అన్న ಎಲ್ಲ ಆಸಬಳ. जेवण कसं होतं पिकनिक मध्ये? ಹಣ್ಣು ಮಾಡಿ ಆಡೆ ಇಲ್ಲ ಎಡ್ಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಡ್ಡಿ ಎಲ್ಲ ಪೋಂಗ. आपला 11वा दिवस आहे. आणखी किती दिवस आपली पिकनिक आहे? ಎಲ್ಲ ಫೋಡಿದೆ ಎಲ್ಲ ಬಾಳೆ ಇಲ್ಲ ಬೋ ಎಣ್ಣೆ ಆಡೈತೆ ಬಾಳ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟೆ ಹಬ್ಲ ಎಣ್ಣೆ ಮೈಸೂರ ಎಣ್ಣೆ ಎಲ್ಲ ಬಾ ಎಣ್ಣೆ ಬಾಳ ಬಾಳೆ.
गल्या बायाने काय पाहिजे बायाने